जगाला शांतीचा संदेश देणारे महाकारण तथागत सम्यक समृद्ध भगवंतांनी निर्माण केलेला सद्धम्म प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ यांना त्रिवार वंदन. प्रियदर्शी राजा सम्राट अशोक विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म षष्टखंड भाग तिसरा, त्यामधील पाठ तिसरा. अहिंसा तत्वाचे टीकाकार. अहिंसा तत्वाला ज्यांचा विरोध होता असे काही लोक होते. अहिंसा तत्वाला ज्यांचा विरोध होता असे काही लोक होते. त्यांचे म्हणणे होते की त्यामुळे पापाचा अप्रतिकार शरणागती पत्करावी लागते. त्यांचे म्हणणे असे होते की त्यामुळे पापाचा अप्रतिकार शरणागती पत्करावी लागते. तथागतांनी शिकवलेल्या हिंसा तत्वाचा हा पूर्ण विपर्यास होता. तथागतांनी शिकवलेल्या हिंसा तत्वाचा हा पूर्ण विपर्यास होता. संदिग्धता व गैरसमज राहू नये. संदिग्धता व गैरसमज राहू नये म्हणून तथागतांनी आपली भूमिका अनेक वेळा स्पष्ट केली आहे. ह्यांपैकी पहिला उल्लेखनीय प्रसंग म्हणजे संघात सैनिकाला प्रवेश देण्याबाबत नियम केला तो एकदा मगध देशाच्या सीमाभूमीत आंदोलन सुरू झाले तेव्हा मगध नरेश सेनीय बिंबिसाराने आपल्या सेनापतीस आज्ञा केली की जा आणि आपल्या सेनाधिकाऱ्यांना सीमा प्रदेशातील बंडखोरांना हुडकून काढण्यास, त्यांना शिक्षा करण्यास आणि तिथे शांतता प्रस्थापित करण्यास आदेश द्या. सेनापतीने तसे केले. सेनापतीचा आदेश ऐकून सेनाधिकाऱ्यांची द्विधा मनस्थिती झाली. ते युद्धावर जातात आणि लढण्यात ज्यांना आनंद प्राप्त होतो ते पाप करतात आणि पुष्कळ अवगुण प्राप्त करतात आणि तथागतांची शिकवण होती हे त्यांना माहीत होते. या उलट बंडखोरांना पकडा आणि त्यांचा निष्पात करा अशी राजाज्ञा होती. अशा परिस्थितीत काय करावे असा स्वतःशी ते विचार करू लागले. ते स्वतःशीच विचार करू लागले. सेनाधिकाऱ्यांनी विचार केला की जर आपण तथागतांच्या भिक्खू संघात प्रवेश केला तर ह्या समस्येतून आपली सुटका होईल. त्यासाठी ते सेनाधिकारी भिक्खूंकडे गेले आणि त्यांनी प्रवज्जेची याचना केली. भिक्खूंनी त्यांना प्रवज्जा उपसंपदा दिली. सेनाधिकारी सैन्यातून लुप्त झाले. जेव्हा सेनाधिकारी कुठे दिसेनात तेव्हा सेनापतीने सैनिकांना विचारले, सेनाधिकारी कुठेच दिसत नाहीत, हे कसे काय?
सेनापती महाशय, सेनाधिकाऱ्यांनी भिक्खूची धम्मवृत्ती अंगीकारली. सैनिकांनी उत्तर दिले. हे ऐकून सेनापती संतप्त झाला. राजसैनिकांना भिक्खू प्रवज्या कशी देऊ शकतात? सेनापतीने घडलेली हकीकत राजाच्या कानावर घातली. राजाने न्यायाधिकाऱ्यांना विचारले, महाशय, राजसेवेतील लोकांना प्रवज्या देणार कोणत्या शिक्षेला पात्र ठरतो? राजसेवेतील लोकांना प्रवज्या देणारा कोणत्या शिक्षेचं पात्र ठरतो ते सांगा. महाराज, उपाध्यायाचा शिरच्छेद करावा, कम्मा वाचा म्हणणाऱ्याची जीभ उपटून टाकावी आणि इतर संघ सदस्यांच्या अर्ध्या बरगड्या तोडून टाकाव्यात. नंतर तथागत जिथे राहत होते तिथे राजा गेला आणि त्यांना अभिवादन करून सर्व हकीकत कथन केली. भगवान, आपणास आज्ञा आहे की कित्येक राजे धम्माच्या विरुद्ध आहेत. हे विरोधक राजे क्षुल्लक निमित्तासाठी सुद्धा भिक्खूंना छळण्यास सदैव सिद्ध आहेत. जर त्यांना आढळले की सैन्य सोडून संघाचे सदस्य बनण्यासाठी भिक्खू सैनिकांना प्रवृत्त करत आहेत, तर भिक्खूंचा छळ करण्यात ते कोणत्या टोकाला जातील त्याची कल्पनाही करवत नाही. ही आपत्ती टाळावी म्हणून तथागतांनी योग्य ते करावे अशी विनंती आहे. तथागतांनी उत्तर दिले, सैनिकांनी अहिंसेच्या नावाखातर किंवा अहिंसेच्या अवगुंठनाचा आश्रय घेऊन आपल्या राजनिष्ठा किंवा देशनिष्ठेचा त्याग करावा असा माझा कधीच हेतू नव्हता. त्याप्रमाणे तथागतांनी राजसेवेतील लोकांना संघात प्रवेश न देण्याबाबत एक नियम जाहीर केला व भिक्खूंना तसे सांगितले, भिक्खू हो, राजसेवेतील लोकांना प्रवज्या देण्यात येऊ नये. जो कोणी अशा लोकांना प्रवज्या देईल त्याने दुष्कृत्याचा गुन्हा केल्यासारखे होईल. दुसऱ्या एका वेळी श्रमण महावीराचा अनुयायी सिंह सेनापती याने अहिंसेच्या विषयाबाबत तथागतांशीच वादविवाद केला. सिंहाने विचारले, तथागतांच्या तत्वाबाबत माझ्या मनात अजून एक आशंका आहे. तथागत सांगतात तो धम्म मला यथातथ्य समजावा म्हणून माझ्या मनावरचे अभ्रपटल दूर करण्यास तथागत अनुमती देतील काय? तथागतांनी अनुमती देताच सिंह म्हणाले, तथागत, मी एक सैनिक आहे आणि राज्यात कायद्याचे पालन नीट व्हावे आणि वेळप्रसंगी युद्धाची कार्यवाही करावी म्हणून मला राजाने नियुक्त केले आहे. दुःखितांबद्दल करुणा आणि असीमित दयेची शिकवण देणाऱ्या तथागतांना गुन्हेगाराला शासन करणे मान्य आहे काय? दुसरे म्हणजे आपली घरे, बायका, मुले व चीजवस्तू ह्यांचे रक्षण करण्यासाठी युद्धाचा मार्ग पत्करणे हे चूक आहे असे तथागत सांगतात काय? तसेच तथागत संपूर्ण आत्मसमर्पणाची शिकवण देतात काय की जेणेकरून
अत्याचारी लोकांनी काहीही केले तरी मी सहन करावे आणि जे माझ्या मालकीचे आहे ते बळजबरीने कोणी नेत असेल तर नेऊ द्यावे. तसेच सर्व संघर्ष मग ते न्याय कारणासाठी असेल तरी ते निषिद्ध आहेत असे तथागत मानतात काय? प्रश्न. तथागतांनी उत्तर दिले, जो दंडनीय आहे त्याला शासन झालेच पाहिजे आणि जो उपकारार्ह आहे त्याला लाभ हा मिळालाच पाहिजे. ह्याबरोबरच कोणत्याही प्राणीमात्राला अपाय करू नये, उलट त्याला प्रेमाने आणि दयेने वागवावे. हे आदेश परस्पर विरोधी नाहीत, कारण ज्या कोणाला अपराधाबद्दल शासन करणे इष्ट आहे तो न्यायाधीशाच्या द्वेषबुद्धीने सजा भोगत नसून आपल्या अपराधाचे फळ म्हणून भोगत असतो. न्यायाधीशाने दिलेली सजा ही त्याला स्वतःच्याच कुकर्माची परिणती असते. जेव्हा न्यायाधीशाने दिलेली सजा ही त्याच्या हृदयात द्वेषबुद्धी असता कामा नये, तरीसुद्धा जेव्हा खुनी माणसाला देहांताची सजा मिळते तेव्हा ती त्याच्या कुकर्माचे फळ आहे असे त्याने मानले पाहिजे. शिक्षेमुळे आपला आत्मा शुद्ध होणार आहे असे जेव्हा त्याला समजेल तेव्हा आपल्या भोगाबद्दल शोक न करता उलट तो प्रसन्नच होईल. ह्या गोष्टी नीट समजून घेतल्या तर असे प्रत्ययास येईल की तथागतांनी शिकवलेली अहिंसा मूलभूत होती, पण ती निरपेक्ष नव्हती. त्यांची शिकवण होती की चांगल्या गोष्टीने परतफेड करून पापावर उपचार करावा, पण चांगल्या गोष्टींना निर्बल करण्यास पापाला सवड द्यावी असे त्यांनी कधीच सांगितले नव्हते. आता इथं ह्या 2 लाईनी महत्त्वाच्या आहेत, त्या सगळ्याचा सार इथं दिसून पडते आपल्याला. त्यांची शिकवण होती की चांगल्या गोष्टीने परतफेड करून पापावर उपचार करावा. आता एखादा कोणता जर गुन्हेगार असेल त्याला समजून घ्या, कुठल्या तरी एखाद्या हत्याबद्दल त्याला जर आजीवन कारावास मिळाला असेल तर तिथं काही एक तरतुदी असतात माझ्या माहितीप्रमाणे, का जर तो एखादा आरोपी जेल भोगून राहिला, त्याची वागणूक जर सुरुवातीपासूनच चांगली असेल, नित्य नियमाने वागणूक चांगली असेल, त्याचा एक रेकॉर्ड तयार होत असते मध्ये, तर त्याची आणि मग जे 25 वर्ष सजा असते, आजीवन सजा असते, ते कमी होते, कारण त्याची वागणूक चांगली असते. त्याचा तो पुनर्जन्म झालेला असतो, म्हणजे त्याच्या मनाचा बदल. अगोदर त्याची जी हिंसक वृत्ती होती त्याला जेव्हा सजा झाली, मग तो भोगून राहिला, त्याच्यात 5 वर्षानं 7 वर्षानं म्हणा, त्याच्यामध्ये काही असा एक वेगळाच बदल झाला. हे तिथल्या अधिकाऱ्याला दिसलं, तो रेकॉर्ड तयार करतो का याच्यामध्ये अगोदरचा हा राहिला नाही, आता याच्यामध्ये अगोदर जो हा अंगुलीमाल होता आता हा बदललेला आहे, याच्यामध्ये करुणा उत्पन्न झालेली आहे, मैत्री दिसत आहे, वागणूक चांगली दिसत आहे. तर त्याला मग पुन्हा त्याला कोर्टाकडे हजर करतात आणि त्याच्या त्या रेकॉर्डाबद्दल त्याची जी वागणूक चांगली असते त्याची ते सजा कमी होते त्याच्या आचरणानुसार. तर असं असते. तर म्हणून भगवंतांनी इथं म्हटलेलं आहे
चांगल्या गोष्टीने परतफेड करून पापावर उपचार करावा. म्हणजे कोणी मनुष्यानं जर कोणतंही पाप केलं असेल तर त्यानं चांगलं करून काही त्या पापावर उपचार केला पाहिजे. आता तो पापाचं जखम केवढी मोठी आहे, कोणत्या लेवलची जखम आहे, हे त्याच्या कर्मावर अवलंबून आहे. आता जखम जेवढी मोठी असेल तेवढा मोठा उपचार करावा लागेल, तेवढं मोठं प्रायश्चित करावं लागेल. नाही तर एखाद्याला असं वाटते बा मी एवढं मोठं पाप केलं तर मला हे आता सहन नाही होईल, मग केलंच काय. जर पाप झालेला आहे तर त्याचा परिणाम आपल्याला भोगावा लागतो आणि तो भोगावाच लागतो. नाहीतर त्याला चांगल्या येणं ते सगळं सहन करून कानी अंगुलीमालासारखं सहन करून सगळे ते पाप नष्ट करावे लागतात. तर होते, प्रत्येक प्रश्नाला उत्तर आहे. प्रत्येक पापाला कानी म्हणजे अकुशल कर्माला कुशल कर्म आहे, तर कुशल कर्मानं ते झाकता येते. तर म्हणून कानी अकुशल कर्म होऊच नाही, पाप होऊच नये म्हणून धम्माच्या जलाशयामध्ये डुबकी घेत राहणे आणि रोज धम्माच्या जलाशयामध्ये डुबकी घेत राहणे हे उत्तम मंगल आहे. त्यानंतर म्हटलं गेलेलं आहे, पण चांगल्या गोष्टींना निर्बल करण्यास पापाला सवड द्यावी असे त्यांनी कधीच सांगितले नव्हते. म्हणजे बा चांगला माणूस आहे आणि एखादा वाईट माणूस कारण त्याच्यावर अन्याय करू राहिला आणि त्यानं मग ते सहन करावं असं भगवंतांनी कधीच म्हटलं नाही. उलट त्याला उत्तर द्या. भगवंत काय म्हणतात, सहन नका करा म्हणते. जर तुम्ही चांगले आहात, धम्माच्या मार्गाने जगू राहिले, जर एखादा कोणी जर बदमाश असेल, गुन्हेगारी प्रवृत्तीचा असेल, अकुशल कर्म करणारा असेल आणि चांगल्या माणसाला धम्माच्या मार्गाने जगणाऱ्या माणसाला जर त्रास देत असेल तर त्याने उत्तर दिलं पाहिजे, त्याने घाबरता कामा नये. ही भगवंताची शिकवण आपल्याला लक्षात येते. इथं म्हटलं गेलेलं आहे, पण चांगल्या गोष्टींना निर्बल करण्यास, चांगल्या गोष्टी निर्बल करण्यास पापाला सवड द्यावी असे त्यांनी कधीच सांगितले नव्हते. आपण भगवान बुद्ध नाही आहोत ना. भगवान बुद्धाच्या बोलण्यालाच कधी अच्छे गुन्हेगार आणि थंडेगार होऊन जात होते, कारण ते महाकारुणिक होते. मैत्री बलामध्ये 100% परिपूर्ण होते, त्यांचं अधिष्ठान परिपूर्ण होतं, त्यांची उपेक्षा परिपूर्ण होती. ते महाकारुणिक होते, ते तथागत होते, सम्यक संबुद्ध होते. आपण नाही आहोत, आपण फक्त चांगले आहोत. आपल्याला काही शब्दानं जर कोणी ऐकत नसेल तर काहीतरी उत्तर द्यावंच लागेल, स्वतःला वाचवावं लागेल. अन्याय होत असेल तर काहीतरी कायदेशीर मार्गाने आंदोलन करावं लागेल, आपले हक्क अधिकार मिळवावे लागतील. आणि ही जेवढी शिकवण आहे ही सर्व काही धम्माला अनुसरून आहे. बाबासाहेबांनी सुद्धा जे कार्य केलेलं आहे ते भगवंताच्या मार्गानेच केलेलं आहे. जेवढेही संत महापुरुष होऊन गेलेले आहे इतिहासामध्ये, त्यांनीसुद्धा भगवान बुद्धाच्या तत्त्वाच्या आधारावरच त्यांनी आपली क्रांती केलेली आहे आणि या समाजाला, या देशाला दुरुस्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच मार्गाने आपल्याला जावं लागतं. जेव्हा शांततेच्या मार्गाने जर एखादा जर उपाय होत नसेल, शांततेच्या मार्गाने जर एखादा उपाय होत नसेल आणि वाईट प्रवृत्ती जर शांत व्यक्तीला जाणून बुजून दाबण्याचा प्रयत्न करत असेल तर शांती आणि हे क्रांतीमध्ये रूपांतरित होते आणि क्रांती झाल्यानंतर मग शांती मिळते. काय असते ते, एखादा समुदाय जर शांत असेल आणि जो शांततेच्या मार्गाने आपल्या मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असेल, त्याच्यामध्ये संयम आहे, शांततेच्या मार्गाने तो आपल्या सगळ्या मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे. जर जे वर्त बसलेले आहेत ते जर शांततेच्या मार्गाने त्याला ते हक्क अधिकार, जे मानवी मूल्याचे अधिकार आहेत, जे संविधानाच्या मार्गामध्ये योग्य प्रकारे अधिकार आहे, ते जर मिळत नसेल
आणि त्यांना तो चित्त माणसाला, शांतमय समुदायाला जर दाबण्याचा प्रयत्न करत असेल तर दाबल्यानंतर काही ते काय म्हणजे प्रेस होते, फुटते. ते कोणता डब्बा तुम्ही काही दाबून बघा, तो फुटते. मग तर शांतमय समुदायाला तुम्ही दाबत असाल ते फुटणार आहे आणि मग त्याचं क्रांतीमध्ये रूपांतरित होते. याला जिम्मेदार ते नाही आहेत, याला जिम्मेदार तुम्ही आहात. तुम्ही ते प्रवृत्ती निर्माण केली, तुम्ही ती प्रवृत्ती निर्माण केली, त्याची क्रांती झाली आणि क्रांती झाल्यानंतर मग शांती मिळते. असंच असते आणि असाच इतिहास हा भीमा कोरेगावचा झालेला आहे. शांत होते, सहन करू राहिले, संयम शक्तीची हद पार झाली, निसर्गाची प्रवृत्ती घडली, अंग्रेज भारतात आले. निसर्ग घडतं सगळं हे. अंग्रेज भारतात आले, संधी मिळाली, तो डब्बा तुम्ही ज्या शांत लोकांना दाबून राहिले होते तो प्रेस झाला, फुटला आणि क्रांती उत्पन्न झाली. 528,000 थांबून दिलं त्यांना निपात करून टाकला. आणि म्हणून कानी जेव्हा जेव्हा शांतता लोकांना, समुदायाला जेव्हा जेव्हा दाबण्याचा प्रयत्न होतो तेव्हा तेव्हा क्रांती उत्पन्न होते. हा नैसर्गिक धम्म आहे, ही नैसर्गिक प्रवृत्ती आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही काही ते कुठली गोष्ट जर दाबता ती दाबत नाही, ती फुटत असते. आणि म्हणून माझं सांगण्याचं हेच तात्पर्य आहे का स्वतःला हुशार समजू नका, स्वतःला असं समजू नका आमचं कोणीच काही बिघडू शकत नाही. जेव्हा जेव्हा तुम्ही मानवी मूल्यांना दाबण्याचा प्रयत्न करता, मैत्री, करुणा, मुदिता, आनंद, शांतमय चित्त लोकांना दाबण्याचा जेव्हा तुम्ही प्रयत्न करता, त्यांचे हक्क अधिकार तुम्ही कायद्याचा दुरुपयोग करून हिसकण्याचा प्रयत्न करता, तेव्हा तेव्हा काही त्याचा ब्लास्ट होतो, त्याचा क्रांतीमध्ये रूपांतरित होते. आणि त्याची क्रांती मग जे आता आजूबाजूच्या देशामध्ये झालेलं आहे अशासारखं वातावरण निर्माण होऊ शकते. आणि म्हणून असं होऊ नये म्हणून कानी त्यांनी अजूनही कानी भगवान हृदय धम्माचा अभ्यास करावा, इतिहासापासून काहीतरी शिकावं, इतिहासापासून बोध घ्यावा आणि सगळं दुरुस्त करण्याचा प्रयत्न करावा. आणि हे जर आपण दुरुस्त केलं तर कुठल्याही मनुष्य प्राण्याची हानी होणार नाही आणि सर्व दुरुस्त होईल, सर्व चांगलं होईल. आणि म्हणून ज्या इतके चांगले जे शिक्षक होते लद्दाखमध्ये, त्यांना जी अटक झाली त्यांचा आम्ही निषेध करतो. त्यांनी शांतमय मार्गाने आंदोलन केलेलं होतं आणि त्या शांतमय मार्गाला आंदोलनामध्ये काहीतरी हे झालं, तेच सांगण्याचा प्रयत्न केला आपण का ते ब्लास्ट झाला, संयम संपला. पण त्यांचा त्याच्यामध्ये काहीच दोष नाही. ते आता ते काय प्रवृत्ती आहे ते घडली. म्हणून का नाही अशा प्रवृत्त्या होऊ नये, कारण ती खूप मोठे व्यक्तिमत्व आहेत. सोनम वांगचुक आहे का नाही, सोनम वांगचुक हे खूप मोठे व्यक्तिमत्व आहे आणि त्यांच्याबद्दल जगामध्ये फार चांगला मेसेज आहे, चांगले विचार आहेत आणि हे लोकांना माहीत पडलेलं आहे. आणि म्हणून हे दुरुस्त करण्याचं आपण कार्य केलं पाहिजे, ज्यापासून सगळ्या समाजाला चांगला मेसेज जाईल, चांगला विचार जाईल आणि ते आपण करावं. यानंतर त्यानंतर आपले काही भंतेगण श्रीलंकामध्ये त्यांचं ते निधन झालं, तर त्यांनासुद्धा आपण शेवटी 1 मिनिटाचा मौन घेऊन आपण त्यांना श्रद्धांजली देऊया. तर पुढे चांगल्या गोष्टींना निर्बल करण्यास पापाला सवड द्यावी असे त्यांनी कधीच सांगितले नव्हते. ते अहिंसेचे समर्थक होते, ते हिंसेचे निंदक होते. पण पाप चांगल्या गोष्टीचा नाश करीत असताना ते टाळण्यासाठी हिंसा हा
अखेरचा उपाय असू शकेल हे त्यांनी अमान्य केले नव्हते. काय म्हटलं आहे इथं? आताच त्याच्यावर मी बरंच उदाहरण सांगितलेलं आहे. इथं म्हटलं गेलेलं आहे स्पष्टपणे, ते अहिंसेचे समर्थक होते. म्हणजे मग या जगामध्ये हिंसा नाही झाली पाहिजे. अहिंसा, कुठल्याही प्रकारची हिंसा होता कामा नये, ते समर्थक होते. म्हणून शांतमय वातावरण निर्माण झालं पाहिजे याचे ते समर्थक होते. त्यानंतर म्हटलं गेलं आहे हिंसेचे निंदक होते. म्हणजे मग हिंसा करणं हे वाईट आहे, त्यांची ते निंदा करत होते. कारण हिंसा करणे हा उपाय नाही आणि म्हणून हे असं होता कामा नये कोणाच्याही बाबतीत. त्यानंतर त्यांनी म्हटलेल्या भगवंतांनी, पण पाप चांगल्या गोष्टीचा नाश करीत असताना पण पाप चांगल्या गोष्टीचा नाश करीत असताना ते टाळण्यासाठी हिंसा हा अखेरचा उपाय असू शकेल हे त्यांनी अमान्य केले नव्हते. आता जर पाप लय होऊ राहिलं, अन्याय अत्याचार होऊ राहिला, मानवी मूल्यांचं नष्ट होऊ राहिले, तर हा उपाय क्रांती होऊ शकते. जसं भारतामध्ये काय आवश्यकता आहे? रोजगार पाहिजे सगळ्यांना. सगळ्यात महत्त्वाचा आता रोजगाराचा प्रश्न आहे. रोजगार पाहिजे, शिक्षण पाहिजे चांगलं, सगळ्यांना समान शिक्षण असायला पाहिजे. त्याला चांगलं शिक्षण, त्याचा अभ्यासक्रम वेगळा, याचा अभ्यासक्रम वेगळा. हा काय प्रकार आहे? सिलेबस सगळा एकसारखा असला पाहिजे शिक्षणामधला. जर भूगोल, इथं भूगोल जे आहे तेच भूगोल तिथंही तेच असलं पाहिजे. इकडलं भूगोल वेगळं, तिकडलं भूगोल वेगळं. हा काय प्रकार सुरू आहे? आणि यानं मग काही असमानता निर्माण होते, फळी निर्माण होते. असं असमानतेचं शिक्षण बंद होऊन समान शिक्षण. आणि म्हणून मी अगोदर म्हटलेलं होतं, कलेक्टरचा पोरगा जर जिल्हा परिषद सरकारी शाळेत शिकल ना, आपोआप ते सरकारी शाळा दुरुस्त होते. आपोआप. आमदाराचा पोरगा, खासदाराचा पोरगा जर एखादा सरकारी शाळेत जर शिकन, पोरगाचा नातू असं सरकारी शाळेत शिकल तर म्हणून बा चांगलं शिकव राजा, आमदाराचा नातू होय, कलेक्टरचा पोरगा होय, कलेक्टरचा नातू होय, तहसीलदाराचा नातू होय, पोरगा होय, असं जर होईल ना तर आपोआप सगळं दुरुस्त होते. पण यायचा पगार जास्त, यायनं आपल्यासाठी मस्त शाळा वेगळ्या तयार केलेल्या आहे आणि शिक्षणाचा जेव्हा बिझनेस झालेला आहे तर ह्या सगळ्या गोष्टी होणारच आहे. आणि का होऊ राहिलं हे सगळं? कारण समाज हा झोपलेला आहे, जागृत नाही आहे ना. आणि म्हणून का नाही, ज्या बाबीसाठी आपण हे कार्य करतो का बा नोकऱ्या लागल्या पाहिजे, शिक्षण चांगलं भेटलं पाहिजे, म्हणून तर आपण मतदान करतो ना. आणि त्याच बाबतीत जे सरकारी यंत्रणा जर कमजोर होत असेल तर मतदानाचा काय उपयोग? दवाखाना मोफत असला पाहिजे, मोफत नाही दवाखाना, सगळं त्याच्यामध्ये बिझनेस झालेला चालू. म्हणजे ज्या मूलभूत गरजा मोफत असायला पाहिजे, शिक्षण, आरोग्य, दवाखाना आणि रोजगार. रोजगारामध्ये व्यवस्थित रोजगार मिळाला पाहिजे महागाईनुसार. पण महागाईनुसार रोजगार नाही आहे, हाही अन्याय आहे. आता याच्यामध्ये का नाही, ज्या संविधानिक तरतुदी करायला पाहिजे होत्या त्या अगोदरपासून केलेल्या नाही हे आपल्याला लक्षात येते. आणि म्हणून धम्माच्या तत्वाचे लोक त्या व्यवस्थेमध्ये पोचणं आवश्यक आहे. आणि त्या व्यवस्थेमध्ये पोचले नसल्यामुळे अशा सगळ्या बाबी घडत असतात. आणि म्हणून भगवान बुद्धांना हा देश विसरला, पूर्ण नाही विसरला पण बऱ्याच टक्क्यामध्ये जास्तीत जास्त समुदाय भगवान बुद्धांना विसरला, त्यांच्या तत्वांना विसरला. आणि म्हणून ही हानी होत आहे, म्हणून हे नुकसान होत आहे. भगवान बुद्धाचं तत्त्वज्ञान पाऊस कधी कुठे केव्हा पडेल हे तत्त्वज्ञान सांगत होतं. ते संशोधन करणारी समिती नाही आहे आपल्या भारतामध्ये, ते संशोधन करणारं काही तत्त्वज्ञान नाही आहे. का नाही आहे? आणि ही बाब भविष्यामध्ये संकटाची आहे. आज जे नुकसान झालं शेतकऱ्याचं हे सगळं नियोजन का नाही सायंटिस्ट लोक सांगत असतात.
पण तर सायंटिस्ट लोक याच्यावर अभ्यासच नाही करत ना भगवान बुद्धांचा, तो मार्गच सांगत नाही त्यांना. आणि म्हणून ही निसर्गाची हानी, याचं नियोजन, शेतकऱ्यांनी कोणतं पीक कोणत्या ठिकाणी काय पिकावलं पाहिजे हे सगळं अभ्यास असते याचावाला. तेव्हा कुठं हे पूर्ण होते. प्रत्येकाला पाणी पोचायला पाहिजे होतं. हे सगळं नियोजन भगवान बुद्धांच्या तत्त्वज्ञानामध्ये आहे आणि ते राबवल्या गेलं नाही आणि म्हणून ही सगळी हानी झालेली आहे. आजही जागे व्हा, भगवान बुद्धांच्या तत्त्वज्ञानाला ओळखा, त्यांच्या मार्गी लागा. या देशाचं कल्याण होईल आणि ह्या देशाचं मंगल होईल. आपली येणारी पिढी सुखी होईल. त्यांना कधीही कुठल्या बाबीची कमी पडणार नाही. हे भगवान बुद्धांची शिकवण आहे. हे भगवान बुद्धाचं तत्त्वज्ञान आहे. आणि म्हणून जर आपण आज जर जागे झाला नाहीत तर उद्या अंधार झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आज जागे होणं फार आवश्यक आहे. तर पुढे ह्यावरून तथागतांनी एखाद्या भयंकर तत्वाची शिकवण दिली नव्हती. ह्यावरून तथागतांनी एखाद्या भयंकर तत्वाची शिकवण दिली नव्हती हे समजून येईल. टीकाकारांना मात्र त्याचा अर्थ आणि व्याप्ती समजू शकली नाही हेच खरे. टीकाकारांना मात्र त्याचा अर्थ आणि व्याप्ती समजू शकली नाही हेच खरे. भगवंतांना हिंसा कुठल्याही परिस्थितीत मान्य नाही. ते नीड, गरज, तिथं गरज जुळलेली आहे. जी गरज भीमा कोरेगावच्या इतिहासामध्ये घडली. गरज निर्माण करू नका, शांतता निर्माण करा, तर गरज पडणार नाही तसं होण्याची. आणि म्हणून शांतता मार्गाने प्रवास करणे हे आजच्या काळाची गरज आहे. त्यानंतर शील प्रचार आणि दुःख निर्मितीबाबत टीका. दुःख हे निराशाजनक आहे. दुःखाचा कपिलाने सांगितलेला मूळ अर्थ म्हणजे अशांतता होय. अशांतता, शोभ. दुःखाचा कपिलाने सांगितलेला मूळ अर्थ म्हणजे अशांतता, शोभ. सुरुवातीला त्याला आध्यात्मिक अर्थ होता, नंतर त्याला यातना व खेद असा अर्थ प्राप्त झाला. हे दोन अर्थ एकमेकाहून फार भिन्न नव्हते, ते निकट संबंधी होते. अशांततेमुळे यातना व खेद निर्माण होतो. लवकरच ह्या शब्दाचा अर्थ सामाजिक व आर्थिक कारणामुळे होणाऱ्या यातना व खेद असा झाला. भगवान बुद्धांनी खेद व यातना ह्या शब्दाचा उपयोग कोणत्या अर्थी केला? भगवान बुद्धाच्या एका प्रवचनावरून असे स्पष्ट दिसते की दारिद्र्य हे दुःखाचे कारण आहे. ह्याची त्यांना पूर्ण जाणीव होती. दारिद्र्य हे दुःखाचे कारण आहे ह्याची त्यांना पूर्ण जाणीव होती. त्या प्रवचनात ते म्हणतात, भिक्खू हो, ह्या जगातील स्वच्छंदी माणसांना दारिद्र्य ही दुःखकारक गोष्ट वाटते काय? होय भगवान. आणि जेव्हा मनुष्य गरीब असतो, गरजू असतो, विपत्तीत असतो, तेव्हा तो कर्ज काढतो, हे सुद्धा दुःखद आहे काय? होय भगवान. आणि जेव्हा तो कर्जबाजारी होतो, तेव्हा तो उसनवारी करतो, हे सुद्धा दुःखद आहे काय? भगवान खात्रीने. आणि जेव्हा रक्कम चुकती करण्याचा समय येतो, तेव्हा तो ती देत नाही आणि म्हणून धनको त्याला तगादा लावतात, हेही दुःखद आहे काय?
म्हणजे धनवान माणसं त्याला तगादा लावतात, हेही दुःखद आहे काय? भगवान नक्की. आणि तगादा लावूनही तो देत नाही तेव्हा ते मारपीट करतात, हे पण दुःखद आहे काय? खात्रीने भगवान. आणि मारपीट करूनही तो रक्कम देत नाही तेव्हा ते त्याला बांधतातही, हे पण दुःखद आहे काय? होय भगवान. म्हणजे त्याला बांधतात, मग पुढची स्टेप बांधून त्याला त्रास देतात. होय भगवान. अशा तऱ्हेने भिक्खू हो, गरिबी, कर्ज, उधारी, तगादा लावला जाणे, कर्ज, उधारी, तगादा लावला जाणे, मारपीट होणे आणि बंधनात पडणे ही सर्व इहलोकातील स्वच्छंदी माणसाची दुःखे आहेत. ह्या जगात गरिबी आणि कर्ज ह्या फार दुःखद गोष्टी आहेत. ह्यावरून असे ध्यानात येते की भगवान बुद्धाची दुःखाची कल्पना ही भौतिक स्वरूपाची होती. ह्यावरून असे ध्यानात येते की भगवान बुद्धाची दुःखाची कल्पना ही भौतिक स्वरूपाची होती. भौतिक. बघा, ह्या सगळ्या गोष्टी आज याच्या जे भगवंतांनी चांगला मानस याच्यावरच चालू आहे सगळं. पहा तुम्ही, जागोजाग्यावर कर्ज वाटणं चालू आहे आता. जागोजाग्यावर म्हणजे अशी व्यवस्था तयार झालेली आहे. लोक कर्जाला पैसे वाटू राहिले, जास्त व्याज, परतफेड करू शकत नाही, मग भांडण, कलह, मारपीट, दुःख, वेदना, एकामेकाचं कर्ज एकामेकाच्या अंगावर चालली शिडी तयार होत. याचं कर्ज याच्या अंगावर, याचं कर्ज याच्या अंगावर, याचं कर्ज याच्या अंगावर, याचं कर्ज याच्या अंगावर, चाललं खालपर्यंत. ते वरून घेतलं ना, यानं इकडं वाटलं, यानं इकडं वाटलं, चाललं वाटत खाली 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 खाली. पायरी तयार झाली असमानतेची, भेदभावाची, भांडणाची, दुःखाची, गुलामीची. हे षड्यंत्र ओळखून घ्या. भिकारचोट बनवणं चालू आहे देशाला. देशामध्ये जो बहुजन वर्ग आहे याला भिकारी कसं बनवायचं, गरीब कसं बनवायचं, याचं सगळं साल्ट कसं उपटून घ्यायचं, अंगातलं रक्त कसं ओढायचं, पूर्ण नष्ट कसं करायचं, अशी व्यवस्था या देशामध्ये निर्माण होत आहे. आणि ही अत्यंत घातक बाब आहे. जेव्हा अशा प्रकारची व्यवस्था निर्माण झाली आणि होत आहे आणि पूर्णपणे जर झाली तर गुलाम झाले समजा. अर्थकारण संपलं म्हणजे माणूस गुलाम. आणि ही षड्यंत्र ह्या कर्मकांडाच्या अंधारामध्ये डुबून अशा प्रकारचं षड्यंत्र करून सगळं अर्थकारण नष्ट करण्याच्या मार्गी लागलेलं आहे. म्हणजे इथल्या बहुजन लोकांपाशी अर्थकारण राहू नये अशा प्रकारच्या तरतुदी, अशा प्रकारची व्यवस्था, अशा प्रकारच्या हालचाली या देशामध्ये सुरू झालेली आहे. हे षड्यंत्र आपण ओळखलं पाहिजे. आणि म्हणून हे पुस्तक आपल्याला आरसा दाखवते. असं होता कामा नये, असं झालं पाहिजे, काय झालं पाहिजे, काय नाही झालं पाहिजे, हे सर्व आपल्याला हे भगवान बुद्ध आणि त्याचा धम्म सांगतो. म्हणून ही बाब आपण ओळखली पाहिजे. म्हणून संकटाची घडी आहे, व्यसन करू नका, पंचशिलाचं पालन करा, खर्च आपला जो आहे योग्य प्रमाणात करा, आर्थिकतेचं नियोजन करा, येणाऱ्या पिढीला धम्म शिकवा, पंचशील अष्टशिलाचं आचरण करा, उपवास पाळा, 4 आर्य सत्याचा अभ्यास करा, 10 पारमिता समजून घ्या. आणि हे सगळं ओळखून बाबासाहेबांनी जो रथ इथपर्यंत आणलेला आहे त्याला पुढे घेऊन जाण्याकरता येणाऱ्या पिढीला तयार करा.
नशेली माणूस रथ नाही ओढू शकत. गांजा पेला काय रथ ओढ, दारू पेला काय रथ ओढ, लोभामध्ये पडलेला आहे काय रथ ओढ. म्हणते हा रथ नाही ओढत, म्हणते काही भेटत नाही, इकडला रथ ओढतो म्हणते. इकडं म्हणते लोभ आहे. मोहात पडलेला म्हणून काय रथ ओढ. म्हणून इकडं पडू नका. यापासून आज जर ते थोडेसे तुकडे तुम्हाला सुख देत असेल, येणाऱ्या पिढीची गुलामगिरीची चाबी आहे ते. तुम्ही येणाऱ्या पिढीला गुलामगिरीवरून टाकण्यासाठी ते करू राहिले. असं करू नका. बाबासाहेबांचा मार्गच हा योग्य मार्ग आहे, ही जाणीव आपल्याला आहे. तरीसुद्धा तुम्ही जर तसे करत असाल, ही अत्यंत घातक बाब आहे. तो वार कालांतराने तुमच्या घरावर सुद्धा येणार आहे. त्याला म्हणतात स्लो मोशन पॉयझन. आज तुम्ही दुसऱ्याला पाजण्यासाठी एखाद्याला सहकार्य करत असाल, उद्या तेच जहर तुमच्यापर्यंत येऊन पोचणार आहे. डायरेक्ट नाही बोलणार मी, पण बोलण्याचा अर्थ समजून घ्या. आज तुम्ही एखादं लोभामध्ये पडून दुसऱ्याला जहर पाजू राहिले, समाजाला जहर पाजू राहिले. तुम्ही कमजोर व्हा, तुम्ही मरा, मी कमावू राहिलो, हे विसरता कामा नये का. तेच तुम्ही जेव्हा इतरांना जेव्हा तुम्ही त्यांना गुलाम केल्यानंतर तो वार तुमच्यावर होणार आहे. आता म्हणते याचं काम संपलं, आता येले कमजोर करा. ही नीती, अशी व्यवस्था वापरली जात आहे. तर हे षडयंत्र आपण ओळखलं पाहिजे. एकामेकाचे पाय ओढू नका, एकामेकाला सहकार्य करा, त्याला खांदा द्या, त्याला शिडी द्या. का बाबू, या मार्गाने मी मोठा झालो, तू पण याच मार्गाने जा, प्रगती कर. प्रगतीचा मार्ग सांगा एकामेकाला, सपोर्ट करा, सहकार्य करा. आणि जेव्हा आपण एकामेकाला सहकार्य करू, सपोर्ट करू, तेव्हा संपूर्ण समाज हा बलाढ्य होईल आणि तो 4 स्तंभावर जाण्यासाठी तयार होईल. संसद, कार्यपालिका, न्यायपालिका, मीडिया. आणि तेव्हा कुठं बाबासाहेबाचा रथ हा पुढे जाईल. जर कमजोर झालो तर रथ मांग, आणि हा रथ मांग येता कामा नये. हा रथ पुढे जात राहिला पाहिजे. आणि म्हणून जागृतीचा अग्नी तेवत ठेवा. आपल्या मनामध्ये सदैव आपण जागृत राहिलो पाहिजे. तर जागृतीचा अग्नी तेवत ठेवा. आपण सदैव जागृत राहाल. इथेच थांबतो. साधू साधू साधू.